नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. उगावच्या तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सापडल्याने खळबळ, खुनाचा प्राथमिक संशय. निफाड तालुक्यातील उगाव येथून 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह चांदवड तालुक्यातील परसूल परिसरातील नदीपात्रात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शादाब तांबोळी असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शादाब तांबोळी हा गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या शोधासाठी कुटुंबीय व स्थानिकांकडून प्रयत्न सुरू असतानाच परसूल भागातील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान संतप्त कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत खिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींना तात्काळ अटक करून सखोल तपास करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. यावेळी सकल मुस्लिम युवक नाशिक यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व प्रकरणाचा वेगाने तपास करावा अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे उगाव व परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. एक अल्पसंख्याक समाजातील मुलगा शादाब तांबोळी नावाचा मुलगा अचानक घरातून लापता झाला. त्याची निफाड पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा 4 दिवसात त्याचा काही तपास लागला नाही आणि 22 फेब्रुवारी रोजी अचानक दुपारी कळतं का त्याची डेड बॉडी परसूलच्या एका छोट्याशा नाल्यात सापडली. त्या बॉडीवर जिमचे डंबेल्स, नॉयलॉनचा मांजा आणि शेडनेटचं कागद त्याने रॅप करून त्या बॉडीला त्या पाण्यात टाकलेलं होतं. सदर शादाब तांबोळीला इतकी निर्घृण हत्या झाली, त्याची 24 तासात काही दखल घेण्यात आलेली नाहीये निफाड पोलीस स्टेशन तर्फे. आमचं सदर निफाड तालुका मुस्लिम समाज जिल्ह्यातनं आलेले आमचे तन्वीरभाई तांबोळी, मिरानभाई पठाण, सोनूभाई शेख, स्वतः आम्ही इथं सर्व जमून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज जमा झाला आणि आम्हाला न्याय मिळावा. एक अल्पसंख्याक समाजाचा मुलगा 4-5 दिवसापासून घरातनं गायब होता आणि अचानक त्याची डेड बॉडी हातात भेटते आणि अजून एक पण आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात नाहीये. हे उत्तर विचारण्यासाठी आम्ही निफाड पोलीस स्टेशनला आमचा मोर्चा वळवण्यात आला होता. सन्माननीय गुरव साहेब यांनी आम्हाला शब्द दिला काय तर 2 ते 3 दिवसात आम्ही आरोपींना अटक करतो. तसं न घडल्यास आम्ही पुढील 4 दिवसात इथे मंडप टाकून उपोषणास बसणार आहोत. 22 तारखेपासून शादाब रज्जाक तांबोळी उगाव येथील एकदम तरुण मुलगा 30 वर्ष वय असलेला, तो कोणाशी असं वाईट याच्यात सहभागी नसलेला एकदम निष्कलंक युवक आहे. त्याचा हा घातपात झालेला आहे. याचा लवकरात लवकर 24 तासात पोलीस स्टेशनने याचा आज 22-23 तारीख झालेली, 18 तारखेपासून तो मिसिंग असून त्याची काल डेड बॉडी सापडलेली. त्यामुळे सर्व समाज संतप्त झालेला आहे. त्यासाठी 24 तासात याचे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि आरोपी समोर आले पाहिजे ही आमची समाजाची मागणी आहे. अन्यथा आम्ही